ह्या पोरीमुळं उगाच मला आईचा ओरडा खायला लागलाय. कधी एकदा ही पोरगी या घरातनं नाहीशी होतीये ना, असं झालंय मला तर. धैर्य, अहो काय करते तुम्ही? बघल कोणीतरी. बघू दे की मग, नाही कळू दे माझं माझ्या बायकोवर किती प्रेम आहे ते. ओ हो, क्या बात आहे. म्हणजे आज तर लयच हसू फुटायला लागले. मलाच मिस करत होतात ना. सारखा डोक्यात माझाच विचार असणार, त्याशिवाय एवढं गोड हसू चेहऱ्यावर कसं येईल बरं? चूक, एकदम चूक. मी तर दामिनी मॅडमचा, सॉरी, आईंचा विचार करत होते. आईंचा? धैर्य, या इथे बसा. तुम्हाला माहितीये, आज त्यांनीच मला सांगितले इथून पुढं मला आई म्हणायचं म्हणून. मला ना आधी असं वाटायचं की दामिनी मॅडम खूप अशा स्ट्रिक्ट असतील, म्हणजे जुन्या विचारसरणीच्या, कर्मठ अशा असतील. पण जसा जसा या घरात वेळ घालवतीये ना, तसं तसं कळायला लागले. फणस कसा बाहेरून असा कडक आणि काटेरी असतो, पण आतून तितक्याच प्रेमळ आहेत, मायाळू आहेत. तशाच आपल्या आई पण आहेत. म्हणजे बाहेरून थोड्याशा स्ट्रिक्ट आणि कठोर, पण आतून तितक्याच प्रेमळ आणि मायाळू. म्हणजे बघा ना, नीता वहिनींच्या बाबतीत भास्कर भाऊजी जे काही करणार होते ते जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा किती सुनवलं त्यांनी आणि लगावलं पण.